राजकारणात कधीही काही होऊ शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध होणार का? अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या सोबत येणार का? आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी युती झाली आणि तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी कायमच्या एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असतानाच आता खुद्द अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी यावर मोठं भाष्य केलंय. राष्ट्रवादीच्या मनोमिलनाचं हे नेमकं गुपित काय आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. गेल्या काही दिवसांपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट ही कायमस्वरूपी आहे की भविष्यात पुन्हा एकदा काका आणि पुतण्या एकत्र दिसणार? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकत्याच झालेल्या काही राजकीय घडामोडी आणि महापालिका निवडणुकांचे वारे पाहता पुन्हा एकदा अजित पवार स्वगृही परतणार अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. या सर्व चर्चांवर आता दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झालाय आणि काही कार्यकर्त्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात जर तर याला काही अर्थ नसतो असं म्हणत त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी त्यांच्या या विधानाचा राजकीय वर्तुळात वेगवेगळा अर्थ लावला जातोय. आम्ही सध्या महायुतीमध्ये काम करत आहोत आणि आमचं लक्ष केवळ राज्याच्या विकासावर आहे असं सांगत त्यांनी सध्या तरी एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला मात्र राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र कोणीही नसतो या जुन्या म्हणीची आठवण करून देत त्यांनी भविष्यातील शक्यता वर्तवली आहे. विश्लेषकांचं म्हणणं आहे अजित पवारांची देहबोली आणि त्यांची मोजकी विधानं हे नेहमीच राजकारणात नवीन ट्विस्ट आणत असतात. त्यामुळे त्यांच्या या जर तर या वाक्यामुळे पुन्हा एकदा गुढ वाढलंय. तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या विषयावर तुम्हाला काय अर्थ काढायचा तो काढा असं म्हटलंय. त्याच वेळी त्यांनी असेही संकेत दिले आहेत की राजकारणात कोणाशीही वैयक्तिक वैर नसतं. शरद पवार साहेबांनी स्थापन केलेला पक्ष आणि विचार वाचवणं हे आमचं प्रथम ध्येय आहे. सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, जोपर्यंत अजित पवार गटाकडून काही ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत मनोमिलन होणं कठीण आहे. तरीही साहेबांच्या मनात काय आहे हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी पूर्णपणे नाही म्हणण्याऐवजी आता चेंडू परिस्थितीच्या कोर्टात टाकलाय. तर प्रचारात सुप्रिया सुळे कुठेही का दिसत नव्हत्या या प्रश्नावर अजितदादांनी लागलीच उत्तर देत म्हटलंय की सुप्रियाने मला सांगितलंय की दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या पाठीशी आहे. पुण्यात राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना हे दोन्ही नेते एकत्र आले होते. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये जर हे दोन्ही गट वेगळे लढले तर मतांचं विभाजन अटळ आहे. हे टाळण्यासाठीच पडद्यामागून काही हालचाली सुरू आहेत का अशी शंका उपस्थित होतीये. जर अजित पवार पुन्हा परतले तर महायुतीचं काय होणार आणि जर तिथेच राहिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आपली रणनीती कशी आखणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. सध्या तरी दोन्ही नेत्यांच्या विधानांवरून एकच दिसतंय की वेट अँड वॉचची भूमिका सर्वांनीच घेतली आहे. तुम्हाला काय वाटतं? अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत यायला हवं की त्यांनी महायुतीमध्येच राहून राजकारण करावं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. राजकीय घडामोडींच्या अशाच सविस्तर बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब नक्की करा.